नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ, म्हणजेच आपला मी कोकणी निखिल. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करत आहे. गणपती बाप्पा गेले आणि त्यानंतर करसुद्धा झाला. सो आपले व्हिडिओज नव्हते येत चॅनलवरती. त्याचं कारण की आमची आजी पडली आजारी. सो घरातला माणूस आजारी पडला की कशात मन नाही लागत. आमच्या आजीला अचानक चक्कर आली, बेशुद्ध झाली. म्हणजे गणपतीच्या वेळेस गणपती विसर्जन किंवा गौरी आल्या त्यावेळेस तापाची तिला कणकण होतीच. डॉक्टरकडे वगैरे घेऊन आलेलो, पण त्याच्यानंतरला गणपती झाले, कहर झाला, दुसऱ्या दिवशी कोंबडी वगैरे सगळं झालं. पण त्यावेळेस पण आजारी होते, त्यावेळेस जास्त काय मन वगैरे व्हिडिओला एवढं काय लागत नव्हतं. दुसऱ्या दिवशी अचानक चक्कर येऊन पडली, 5-10 मिनटं बेशुद्ध होती. मग डॉक्टरकडे सगळी नेलेली, धावपळ. 2-3 दिवस आपले दापोलीचे सरगुरू हॉस्पिटल आहे तिथे ॲडमिटसुद्धा होती. त्यानंतर आत्ता घरी आणलेलं आहे. सो आता आहे जरा स्टेबल आहे. उतरतं वय आहे, त्यामुळे सगळे आत्ता आजारी म्हातारा माणूस पडतो आहे. कोणाचं कसं काय सांगता येत नाही. थोडा टेन्शनमध्ये होतो, थोडा बोलतात ना की घरचा माणूस आणि आजीवर सगळ्यांचा जीव असतो. त्यामुळे कशातच मन नव्हतं लागत, म्हणजे काय काम करूसं वाटत नव्हता. सो व्हिडिओचा काय नवीन थॉट डोक्यामध्ये येत नव्हते. येत होते पण कसे करायचे काय, कारण आजीला सोडून एकटीला कुठं जाऊसं वाटत नव्हतं. आत्या वगैरे सगळे आलेले आणि होते, काकी आहेत, सगळे आहेत. पण मेडिसिन वगैरे सगळे डॉक्टरांनी सांगितलेले लिहून दिलेले आहेत, ते सगळे द्यायला लागतात. म्हणून कुठं जायलासुद्धा वाटत नव्हतं. आत्ता बऱ्यापैकी चांगली आहे, ओके आहे. म्हणून आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. सगळेजण व्हिडिओ विचारतसुद्धा होते व्हिडिओ का नाही येत आहेत, कारण मला भेटून दापोलीत वगैरे खूप जण भेटतात. आता दापोलीत कधी फेरी झाली की मध्येच व्हिडिओ येत नाहीत, काय झालं आहे. सो ही बरीच कारणं आहेत. अंगावर जबाबदारी आली ना की बरीच कारणं येतात आणि ॲक्च्युली कारणं सांगायची नसतात, पण मन लागत नाही व्हिडिओ करायला. जो हॅप्पी फिलिंग असते ना ती कधीच येत नाही. आणि मला आतल्या गोष्टी म्हणजे घरातल्या म्हणजे ही पडलं हे ते, मला बऱ्याच गोष्टी आहेत ना मला सांगायला आवडत नाही. म्हणजे त्या गोष्टी पर्सनलच राहायला पाहिजेत. म्हणजे आई पडली, हे पडले, ते पडलं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण आज बोललो आज व्हिडिओ करूया. सो गावीच आहे आता, अजून जरा 8-1 दिवस तरी गावी राहीन, कारण परत एकदा डॉक्टरला फॉलोअप आजीला द्यायला लागेल. सो कधी बरी होते असं झालं आहे, कारण घरचा माणूस आहे, आजी आहे शेवटी, आणि सगळ्यांचा जीव असतो. सो माझ्यासुद्धा आहे. सध्या ऊन पडला आहे, पाऊस गेल्यानंतरला ऊन पडलेला आहे मस्तपैकी. पाऊस म्हणजे गणपतीत थोडाफार होता, त्यानंतर पाऊस गेला आहे. आता जो दसऱ्याला येईल वाटतं, जो गाजवायला. बरं वाटतं ना आहे? हो बरं वाटतंय. काय झालं सांग जरा. लोक चिंता करत बसतात, लोक काळजी करत बसतात. काळजी नाही करत, लोक तुझी काळजी करत बसतात. माझी नको काळजी करा, मी चांगली आहेस ना. हो. काय झालेलं तुला? काय नको. काय झालेलं काय तुला? पडला मी चक्कर येऊन, कशी पडला तीच नाही मला माहिती. हा ना. आता त्या उचलली तेव्हा माहिती, पाणी बिणी मारून. आता थंडीने जायचा. हा काय परत नीट चालायचं. हो चालायला नाही माहित अजून. फिरायला जायचं आपल्याला. वर उठण फिरायला जायचंय ना. उठण काठी बिटी असली तर उठण. एकटीला नाही जमत ना. हा डॉक्टर भाडी मागे येतो ना डावा. आता नाश्ता वगैरे झालाय ना. हो झाला नाश्ता. गोळ्या खायच्या आणि परत आराम करायचा. आपली वनवशीची आई आठवण काढत असते. तुझी मैत्रीण वनवशीची आई सोयरी. ती काय करणार आठवण काढून, इथे येऊन राहणार आहेत. हा ना. येऊन परत जायला आणून सोडीत असलास लगेच तर राहू दे, राहायचं असली तर राहू दे. बघू आता आईला नाश्ता वगैरे सगळा गोळी वगैरे करून झोपले ती. म्हणजे ती आहे ओके आहे. तिला फक्त धरून जिकडं तिकडं म्हणजे बाथरूमला वगैरे आहे ना
धरून न्यायला लागते, कारण ढोपरं वगैरे तिची दुखतात, थोडी कमजोर कणकुवट झाली आहे. हळूहळू रिकवर होईल. म्हातारा माणूस हळूहळू रिकवर व्हायला वेळ लागतो, जसं तरडियाला सहसा रक्त आहे. सो डॉक्टरसुद्धा म्हटलेत की सर्क्युलेशन थोडं कमी आहे. म्हणजे सगळंच झालं, सिटी स्कॅन वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, कारण डोक्यावर पडली नाही इथं मुक्काम मार लागला. सो खूप घाबरलेलो सगळेच, कारण बेशुद्ध पडली तर 5 मिनटं बोलतच नव्हती. आणि परत 2 दिवसांनी डिस्चार्ज झालं. डिस्चार्जला झालं सगळं, बिल वगैरे पे केलं. बोललो आता बाथरूमला घेऊन जाऊया याला. बाथरूमला घेऊन गेलो. बाथरूममध्ये पण तिने बेशुद्ध झाली. हे थोडं रक्तपुरवठा कमी आहे. सो काळजी घ्यावी लागते तिची. आता जास्तच काळजी घ्यावी लागणार आहे तिची. सो हे सगळे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरी येतात. म्हणजे प्रत्येकाच्या घरी म्हातारा माणूस आहे, किंवा हे कोणाला भोग कोणाचे चुकले नाही आहेत म्हणजे असं मी म्हणू शकत नाही की अरे माझ्याच बाबतीत का असं होतं. सो मी आता घरी बसून वैतागतो, कधी कधी पुस्तकं वाचतो. आयुष्य आपला एक युद्ध आहे. सो कधीही न संपणारं युद्ध आहे. या युद्धात कशी संकटं येतात तशी आयुष्यात अनेक संकटं येतात, मात करायचा. सो खूप कधी कधी विचार करत असतो. सो आहे, हळूहळू बरी होईल. आता जातो आहे वनवशीच्या आईला बघायला, आजी, कारण गणपती झाले तिकडे जरा भेटून येतो तिला. ती पण जरा एकटी आहे. भेटतो आणि येतो. दापोलीत पण जातो जरा. आता काकी वगैरे बाजूच्या आहेत म्हणून काही टेन्शन नाही, गोळी घेऊन झोपवले. सो आता वनवशीत जातो, तिकडच्या आजीला भेटतो. पोचलो बाबा एकदाचा वनवशीत. कसला भयान ऊन पडलाय, भरपूरच. पावसाला घेऊन आला काही समजत नाही. ढग. गणपतीला पण आलेलो वनवशीला, पण ते लगेच येऊन गेलो तासाभरात. 1 तासाभरात मम्मीला सोडला आणि परत गेलो, कारण घरी पण माणसं वगैरे येत होती. आई काय करते आता काय माहित. आहे बरं वाटतंय काय? बरं वाटतंय? काय जेवण केलंय, खिमट घातलाय. हा, आणि आता म्हटलं यायची म्हणून आहे का चपाती टाक त्याच्यात. कशी आहे सोबत चालता बिलतात ना? चालते, धरून चालायला लागते. धरून चालायला लागते. हो. मी गेली मुंबईला, सगळी गेली. गणपती झाला तशी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून सुरुवात झाली सगळ्यांची जायची. हो ना. हो. आता हे सगळं होती गणपतीला आलेली सगळी. हो सगळी आली गणपतीला. इथं आल्याला पहिली कोरी चाय भेटते, ती पण टंपाल भरून. मारी भारी लागते पण मसाले चहा. आजीची हातची चहा, ते आजीच्या हातची चहा. आमची पण असंच चाय वडे वगैरे बनवते ना, कोणाची चव नसेल तेवढी भारी वडे बनवते. बघा त्या जंगलातून किड्यांचा कसा आवाज येतोय, चिव 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 चिव. रात्रीचा पण रातकिड्यांचा इथं आहे ना. आता जास्त कोण नाही ना राहायला, त्यामुळे आता जंगली प्राण्यांचा आणि किडा असतात ना त्यांचा आवाज येतो. दिवसाचा पण रात्रीचा भरपूर. आणि रात्री एवढा भयानक वाटतो ना बघा. हा ठिकाणी एवढा भयानक वाटतो ना, बेकार. इकडून कधी कधी डुकरं जातात. मागे एकदा डुकरीनीचा कलप गेला इथं खाली असा. सो इथं मी बाथरूमला इकडं आलेलो त्यावेळेस टाकली ना जो बेकार, काय बेकार. इथे रात्रीचा फिरायला पण असं भीती वाटते. जास्त नाही पण कोण नसतो ना, ज्याचं जनावर आला जो मागणं न्याला ना, तर वाट. या मंडळी जेवायला मस्त अंड्याचा पोला आहे, अंड्याचा रस्सा, चपाती आणि भात आहे. तू कधी जेवायला बसते आहे? हे वांद्र काय घरात शिरतात की काय? हे ऐकत नाहीत.
मारायला. हा हो परवा दिवशी मी हाकला गेली 25 वांदर होता इथं. हा आणि ती हाकला गेली ती माझ्या जवळ आलं या आंब्या जवळ इथं खाली. मग आपली घरात शिरली. मरू दे. इथे खाली आपल्या इथे येतात. आपली इथे ह्या आपल्या काही पत्रा पडलाय पडवीतला. हा मी मुंबईत गेल्यावर पत्रा पडलाय काय काय पडवीतला. ऐकत ना अजय, मी आता हकलतोय तर ऐकत नाही. नाही तर सकाळपासून आले ते. केलटी मग ह्याच्यावर डांबीस आहेत. हा केलटी हो हा मग आता इथं काय राहतोय काय काय अंदा काय नाही लावली दीदीला. काकड्या पण पहिले काकड्या लावायचे ना. पहिले काकडे लावायची आता काय नाही. शिबिरच नाही तर काय करणार. पडवीत जातात वाटतं. हा पडवीत आहेत वांद्रा. आतमध्ये तिकडनं ह्याच्यात बारेत नाही इकडनं ते माल्यावर पण जातात. हा हो नाही नायनाट केला नसली शाप. हो शाप केली नसेल तिकडनं. कोण नसली माणसा की अशी आहोत तसा आहे हो. हो हो ते मा खालच्या घरा काय राहिलेच एक संदीपच्या घराचा एक कवाल नाही राहिलाय सगळा मोकला केली नाही करतो. ह्याच्या घराचं ते बाऱ्यातनं जिरायचं ते आता त्याने कागद लावला नाही पाकाच्या वरती माल्यावर. हा बाऱ्यातनं जिरायचं वांग ते आता या गणपतीत कागद लावला नाही बाऱ्यानं. चला तर मंडळी आता इथून निघतोय, जेवलो वगैरे आणि परत तिकडे जायचं आहे. मग घरी आई पण असते. मनुष्याच्या आईला घेऊन जायचं होतं पण आता काय सध्या पितृपक्ष आलाय, वाडी ठेवायची आहे. वाडी वगैरे ठेवला आणि 5-6 दिवसाने आहे 21-22ला आहे होते तर ते ती ठेवून झाली की मग आसूरला परत घेऊन जाणार. तोपर्यंत आहे जरा फेरी मारली कारण तिला पण बरं वाटत नव्हतं. सो आता इथून निघतोय. दापोलीत आलेलो डेपोच्या समोर काम होतं पण आता इथनं व्ह्यू आहे ना तर बघा दापोलीच्या सगळे याचे इथं लागतं. तर गावाला आमच्या आसूर वगैरे जायला अंदरला जायला इथं लागतं. मुंबईला जायला सगळं इकडे लागतं. प्लॅटफॉर्म वगैरे दिलेलं आहे ते भारी मोठा आहे डेपो. जबरदस्त. आता मुंबईकर होते ना मुंबईला आलेले सगळे तेव्हा गावाला आलेले सगळे गावकरी सगळे इथे एसट्या भरलेल्या पुऱ्या सगळ्या खाली झाल्या तरी पण लोकल जाणाऱ्या बऱ्याच असतात. चक्कर आली ती कधी कुठं पडला काय झाला ते काहीच नाही बरं माहिती. हो हिला विचारला फोन बिन करतात का नाही ग तर नाही आता बरेच दिवस तरी. अष्टमीच्या आधी आला आम्ही इकडं गावाला मुंबईत होता. संध्याकाळ झाली आलो इकडे आसूरला पुन्हा एकदा रिटर्न. आजीला बघितलं आज आहे चांगले ठणठणीत आहे. काल जरा जास्तच वाटत होती 2 दिवस जास्तच आजारी पडलेले उलट्या सगळ्या होत होत्या. 2 दिवस चांगले मध्येच ताप येतो मध्येच खोकळा डॉक्टर वगैरे चालू आहेत. अजून जरा 7-8 दिवस थोडा ऑब्झर्वेशन ठेवायला लागणार आहे. थांबतोय मी गावाला. ऊन पडलं आता संध्याकाळ झाली. मागे म्हटलेलं बघा तुम्हाला जून महिन्यामध्ये इथे भेंडी लावलेली आहेत केवढे झालेत बघा. मी म्हटलेलं बघा माझ्या डोक्याच्या वरती जातील हाईट पण माझ्या काय मी अजून 1.5 होईन एवढा तेवढ्या गेल्यात आणि चांगल्या बादल्यात पण इथं आहेत. कुठं गेला काढल्या हो काय भेंडी काकी आल्यातच नाही वाटतं अजून. वरती फुलं आलेत बा दसऱ्यात येतील वाटतं निवेदाला. हा ना यावर्षी गेल्या वर्षी ह्या वर्षी जास्तच उंच झालेत. बाजारी आहे काय बिया ना. हां पूर्वी ना आमच्याकडं ना भाताचा नवा म्हणजे गौरीसाठी नवीन भाताचा आहे ना नैवेद्य गौरीसाठी द्यावायचा. म्हणजे कुठलंही म्हणजे भाजी असेल किंवा भात नवीन आता भात पेरलेला आहे लावून झालेला आहे भाताची जो आली लोंबी आली तर त्याचा पहिला नैवेद्य गौरीला दाखवायचा. पण आता काही लोंब्या वगैरे येत नाही आता दसऱ्यापर्यंत येतील. आणि ज्यांचा हलवा भात आहे तो आता थोडा पसावला आहे म्हणजे येईल लोंब्या वगैरे येतील. महान भाताला टाईम आहे. महान भाताला एकदम दिवाळीच्या आसपास भात कापणी होईल आणि जो हलवा आहे तो आता दसरा झाला
की भात कापायला सुरुवात करतील, तो जरा लवकर येतो. चला जर मंडळी ही व्हिडिओ इथेच थांबवतो. आज किती दिवसांनी ब्लॉग केला आहे तर जरा फ्रेश वाटते. नाही तर डोक्यात चालत नाही की म्हणजे हातात काहीतरी काम थोडंफार किंवा ह्या सगळ्या गोष्टी लागतात. गावी होतो, बरेच दिवस आराम केला, पण मुंबईला निघतच होतो तितक्या ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या. थांबलो आहे गावी. सो पर्यायी मार्ग बरेच आहेत, पण ते हळूहळू करतो आहे. थोडासा लिखाण करतो आहे, थोडेसे एपिसोड लिहितो आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्या लिहून ठेवतो आहे. आता नाटकालासुद्धा सुरुवात करायची आहे, रिहर्सल करायच्या आहेत, बऱ्याच अपकमिंग प्रोजेक्ट आहेत त्याच्यावर काम करायचं आहे. पण मध्येच काय ना काय प्रॉब्लेम येत राहतात, पण असो सो फेस करत जायचं. सगळ्या गोष्टी होतील, पॉझिटिव्ह राहायचं. आत्ताची ही व्हिडिओ इथेच थांबवतो. कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असा कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.